निलिमा नाईक तुमका आमच्या सरांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनात बोलवला. का काय ही चौकशी? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरा पोलीस स्टेशनात मिळतली तुमका. चला. माझ्या सुनेक काय घेऊन गेलास तर खबरदार. हेंका काय तर सांगून ठेवा, नाही तर बघा कायदेशीर कारवाई करूची लागते. आई तुम्ही काळजी करू नका, करू देत त्यांना काय चौकशी करायची आहे. निलिमा, हो, विश्वासरावनी सगळ्यांनाच वेठीला धरायचा निर्णय घेतलेला आहे. बघू देत ना आता मला काय विचारतोय ते. पण हे मात्र नक्की की त्याच्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय तो कोणालाही अटक करू शकत नाही. पण म्हणान काय अशी सगळ्यांची चौकशी करत राहायची? हे बघा, तुम्हाला जे काही विचारायचं असेल ना ते तुम्ही इथेच विचारा प्लीज. आर्ची, अरे त्यांच्या हातात काही नाहीये. त्यांच्या सरांनी त्यांना ऑर्डर दिल्यात ना, त्यांना फॉलो कराव्याच लागणार. चला, मी यायला तयार आहे. अगो पण निलिमा तू. आई काळजी करू नका, काही होणार नाही. चला. थांबा, माझ्या सुनेक हात लावायचा नाही. अभिरामा, झालाय सगळं, लय झाला. या बघ, माझ्या सुनेक पोलीस घेऊन गेले तर लोक काय म्हणतील? तुझ्या त्या मित्राक फोन करून सांग, झाला या बस झाला सगळा. हॅलो विश्वास, इथे कॉन्स्टेबल आले आहेत. हो, माहिती आहे मला, मीच पाठवलंय. विश्वास, मी तुला सांगितलं होतं, तू निलिमा वहिनीला पोलीस स्टेशनमध्ये का बोलवलंय? अभिराम, तुझ्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नाही आहे मला, आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. कामामध्ये मैत्री आणायची नाही हे आपलं ठरलंय. मला माहिती आहे, पण मी तुला रिक्वेस्ट केली होती ना. हे बघ, त्या रिक्वेस्टमुळे तुझ्या दोन्ही भावांची चौकशी मी घरातच केली, तुझी चौकशी मी बाहेरच केली. पण त्यांना इथे बोलवण्यामागे काहीतरी कारण असेल ना, जे मला नाही सांगता येणार. विश्वास, हे गावातल्या लोकांना कळलं तर लोक काय म्हणतील? नायकांच्या सुनेला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले हे जर कळलं ना तर. हे बघ, एवढा मी विचार करत बसलो ना तर मला वरच्यानं उत्तर द्यायचे, त्याचं काय करायचं? विश्वास, प्लीज. हे बघ, मला मित्र म्हणून जेवढं करता आलं तेवढं मी केलंय. आता मला आणि माझ्या सहकाऱ्यांना काम करू दे. पाठवून दे लवकरात लवकर त्यांना. काय रे? हे सगळं तुम्ही केलं, तुम्ही घडवून आणलं निलिमा नाईक. विश्वासराव, तू सगळ्यांची चौकशी घरी केलीस. दत्ता भाऊजींना सांगितलंस की त्यांची चप्पल अजयच्या डेडबॉडी जवळ सापडली. नेने वकिलांचा खूनही त्यांनीच केला असा आरोप केलास त्यांच्यावर. मग नाथाचीही चौकशी केलीस. नाथानी दत्ता भाऊजींना सगळ्या गुन्ह्यांमध्ये मदत केली असं तुझं म्हणणं आहे. मग माधवचीही चौकशी केलीस, त्याच्यावरही आरोप ठेवलेस. तो आजारी आहे हे माहीत असतानाही. आणि अभिरामचीही चौकशी केलीस. खूप अभ्यास करून आलेले दिसत आहे. अभ्यास नाही केलाय, पण मला एक लक्षात आलंय की तुझ्याकडे काहीच पुरावे नाहीयेत. कारण तुझ्याकडे पुरावे असते तर आतापर्यंत तू आरोपीला अटक केली असतीस. हे बघ विश्वासराव, घरातली माणसं खूप साधी आहेत. लहान सहान गोष्टींना घाबरतात. मग पोलिसांना तर घाबरणारच ना. ते सगळे घाबरलेत रे, पण मी नाही घाबरणार. का बोलवलंयस मला इथे? चहा कॉफी घेत गप्पा मारायला तर नक्कीच नाही बोलवलं. निलिमा नाईक, एवढी तयारी केली आहे तुम्ही,
तर तुम्हाला कळायलाच पाहिजे. काहीतरी कारण आहे त्यामागे. तुम्हाला कायद्याची जाण आहे. घरातल्या लोकांपेक्षा तुम्हाला सोशल लाईफचा अनुभवही जास्त आहे. मग एवढं असून तुम्हाला कळायलाच पाहिजे की सगळे पुरावे, सगळं कन्क्लुजन समोर आल्यानंतर आरोपी पकडला जातो. आणि आता मला तुम्ही आरोपी दिसताय. पुरावा? तुझ्या म्हणण्याला काहीतरी पुरावा हवा ना, नाहीतर ही सगळी वायफळ चर्चा ठरेल. विश्वासराव, मी एक सायंटिस्ट आहे. घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींना मी आजवर विरोध करत आले. कित्येकदा तूही मला मदत केलीस आणि आता तूच आरोप करतोयस. हे समजल्यावर हसतील सगळे तुझ्यावर. का नीलिमाने, आपल्याला जे समोर दिसतं तसं असतंच असं नाही. हे चांगलं आहे की तुम्ही घरात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना विरोध केला, पण कधी कधी हा विरोध आपल्या फायद्यासाठी असू शकतो. पण तूही आम्हाला मदत केलीसच की. आमच्या मुंबईच्या घरावर हल्ला झाला तेव्हा आम्हाला थांबवलंस ना, आणि आता आरोप करतोयस. नीलिमाने, तुम्हाला मुंबईला जाऊ न देण्यामागे काहीतरी कारण होतं. जोपर्यंत या केसच्या संदर्भात कुठलेही धागेदोरे सापडत नाही, तोपर्यंत या केसच्या संबंधित कोणाही व्यक्तीला कुठेही जाऊ न देणं हे आमचं काम होतं. ठीक आहे, विचार काय विचारायचं. मॅडम, पाणी. येस सर. नको, राहू दे. आणा, नंतर लागेल. काका, मी तुझी बाईक घेऊन जातो. अर्चित, हे बघ. अर्चित, अर्चित. अर्चित, अर्चित. सुषमा, बाजूला. मला जाऊ दे लवकर. पोलीस स्टेशनात जातात काय? पोलीस औषध घेऊन गेले ना, वाईट वाटत असतात. वाटतलाच, पण काय करतला. या घरातली माणसं कधी कशी वागत ता काय सांगता येत नाही. पुरुष तर पुरुष, बायका पण एखाद्याचा जीव घेत. सुषमा, सुषमा, प्लीज मला आता जाऊ दे. आता काही बोलू नकोस. हो, बाजूला. नीलिमा नाईक, तुम्ही यापूर्वी कधी गावाला आलात? साधारण 3 वर्षापूर्वी. किती दिवस राहायचं? माझ्या कामामुळे मला फारसा वेळ मिळायचा नाही, पण माधवनी हट्ट केला तर फार तर 2-3 दिवस. मग यावेळी तुम्ही खूपच दिवस, सॉरी, खूप महिने राहिला. काय कारण होतं यामागे? कारण तुला माहिती. मला बरंच काही माहिती आहे आणि मी ते तुम्हाला सांगणारच आहे. फक्त यावेळी मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. बोला, काय कारण होतं? अभिरामच्या साखरपुड्यासाठी आम्ही इथे आलो. मी माधवला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोर्स केला, त्यामुळे आम्ही आलो. त्यानंतरही मी त्याला सांगितलं की आपण साखरपुडा झाला की लगेच निघायचंय, पण साखरपुड्याच्या दिवशीच अण्णा गेले, त्यामुळे निघता नाही आलं. ते माहिती आहे. पुढे? त्यानंतर मी माधवला सांगितलं की आपल्याला इथून लगेच निघायला हवं, पण घरात माणूस गेलेला असल्यावर रीतीप्रमाणे पुढचे 13 दिवस जाणं शक्य नव्हतं. नेवगी, बाहुली काढून आणा. ओ काय करता तुम्ही? ओ ती बावली, ओ बावली ती नजर जेवण लावून ठेवलेली आ. ओ ती काढू नकात. ओ सांगते तर ऐका. ओ वटवट कमी कर तुझी. ही बाहुली कोणाची होती, कुठे होती, हे सगळं शोधलं जाईल.